आणि खऱ्या अर्थानं आयोजन कमिटीचा खेळ देखील आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळाला. अर्थातच दापोडे टीमचा खेळ देखील भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. आणि येस, पंचांचा हिरवा कंदील, पंचांचा ग्रीन सिग्नल ऑन. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना देऊयात विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये फिल्डर. सलामी वीर सुशांत आणि त्याच्या साथीनं साहिल आपण पाहत आहे. पहिला बॉल फेस करत असताना सुशांतच्या बॅटमधून सिंगल आपल्याला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं खातं खुलं करून देण्याचं काम सुशांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि षटक क्रमांक पहिला हाताळत असताना दर्शन या गोलंदाजाला आपण पाहत आहे. दिशा भरकटली. ICC नियम क्रमांक 22 चं उल्लंघन करत असताना पंच आमच्याकडे वळतात. अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईट बॉल. पहिला सामना या सकाळच्या सत्रामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल आलाय. या वेळेला अक्रॉस द बॅटना स्ट्रोक खेळायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. काउ कॉर्नर रिझर्व मध्ये फिल्डर एका टप्प्यावर चेंडूला गॅदर केलं. रोवेकी करतील तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल. दोन बॉल वरती दोन सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्या टीमची टोटल. या दरम्यान पुन्हा एकदा आडवाटना खेळायचा प्रयत्न. मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर सातत्यानं. चार धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट बॉल. चौथा बॉल आता थांबणार नाहीये. अखूट टप्प्याचा बॉल. फुल सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल बॉल. सीमा पार. रन्स मिळतील 6. माइंड ब्लोईंग स्ट्रोक. 6 रन. षटकार. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं आमचे डीजे ऑपरेटर देखील भरपूर चांगला कमबॅक करत असताना कालच्या दिवसामध्ये थोडस शांत आमच्या डीजे ऑपरेटरला पाहिलं. पण आजच्या दिवसामध्ये या सकाळच्या सत्रामध्ये भरपूर चांगला कमबॅक डीजे ऑपरेटरचा देखील आपण करतोय. त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. या वेळेला ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह आपण पाहताय. चांगला स्ट्रोक डीप रिझर्व मध्ये फिल्डर. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. बघता बघता या बॉलवरती धावा एकवडला जातील तब्बल 2. 2 धावेच्या साथीनं संघ डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचत असताना बिनबाद 12 अंकावरती. शेवटचा बॉल स्टील. 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. शेवटचा बॉल या वेळेला देखील इनफिल्डच्या वरून उडवला. इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये फिल्डर. पुन्हा एकदा एक चिकी सिंगल. सिंगलचा सहाय्यानं षटक क्रमांक या दरम्यान पहिलं कंप्लीट झालंय. आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सुमित कुमार गोंदवली या टीमची टोटल बिनबाद 13 अंकावरती. 13 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम सुमित कुमार गोंदवली. यस, इवा 11 ओळी या टीमला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. ओळी टीमला आपण पाहताय.
13 धावा आपण पाहता सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतीये इवा 11 ओळी संघ. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये अजय पाटीलला आपण पाहताय. 3 षटकांची मॅच. पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा आपण पाहिल्या आणि सध्याच्या घडीला स्वतःच्या खांद्यावरती गोलंदाजी करत असताना जबाबदारी घेतली अजय पाटीलनं. राईट हॅम ओ दी विकेट. स्ट्राईक इन ला आपण पाहताय ज्याच्या बॅट मधून एक षटकार, एक डबल आणि 2 सिंगल आपण पाहिला. अर्थात इंडिव्हिज्युअल 10 अंकावरती खेळत असताना बॅट्समन साहिल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल होतो या. राईट हॅम ओव्हर विकेट. पहिला बॉल या वेळेला मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा. बॉल मागे झाला. विकेट किपरच्या माध्यमातून एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि धक्का लागणारा पहिला बिग विकेट, बिग लॉस, मोठा वासा गळाला. साहिल बॅक टू द डगआउट. डीजे इवा 11 ओळी या संघाला. आणि या नवीन फलंदाज आपण पाहता या स्पर्धेमधील 4था प्रितेश पाटील. अर्थातच कालच्या दिवसामध्ये आपण 3 प्रितेश पाटील पाहिला आणि आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये प्रितेश पाटीलला आपण पाहताय. नवीन फलंदाज तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. भारताच्या संघासाठी येतो विराट कोहली. न्यूझीलंड संघासाठी येतो केन विलियमसन. अर्थातच इवा 11 ओळी या टीम साठी आलाय प्रितेश पाटील. आता खऱ्या अर्थानं मोठी जबाबदारी प्रितेशच्या खांद्यावरती सोपवून टाकली आहे ओळी टीमनं. पुढचा बॉल. ओहो, ओव्हर पिच बॉल आहे. चेंडू स्लॉट मध्ये. त्याला पार्किंग फ्लॉट मध्ये पाठवत असताना आल्या आल्या आपल्या बॅटचा फेस ओपन केलाय आणि केलाय भव्य स्वागत. 6 रन. बॉलवरती जरूर विकेट आले असेल पण त्याचं प्रत्युत्तर इथे षटकाराने दिलाय बॅट्समन प्रितेशनं. आणखीन एक उडवलाय. सेकंड इनर सलगचा हा दुसरा धमाका. 6. आणि ओळी संघानं माझ्यावरती दाखवलेला विश्वास आणि तो विश्वास मी टिकवत असताना प्रितेश सांगतोय मैदानामध्ये 3रा उडवायचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर पोहोचलाय आणि इथे झेल झालाय ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये मोठं जीवनदान मिळालंय प्रितेश पाटीलला. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळत असताना झेल ड्रॉप. 2 धावा एकवटल्या गेल्या. 2 धावेच्या साथीनं संघ जाऊन पोहोचलाय 27. 27 अंकावरती नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जरीमरी आलिमगर आणि त्यांच्या विपक्षात दुसऱ्या बाजूला कारिवली. या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेचच रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. स्टील 2 टू गो. 5वा बॉल. या वेळेला देखील पुन्हा एकदा फटका फसला. आता फिल्डर पोहोचला. झेल होईल का? आणखीन एक झेल ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये ह्या झेल खऱ्या अर्थानं डोकेदुखी ठरू शकतात सुमित कुमार गुंतवली या संघाला. सातत्यपूर्वक 2 झेल इथे ड्रॉप होत असताना मैदानाच्या आतमध्ये. यस, या दरम्यान सुजल दादांचा देखील शुभ आगमन झाला. सुजल पाटील. भरपूर सारी मेहनत सुजल दादांची देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. आणि एक रॉयल आणि डॅशिंग डायनामाइट पर्सनॅलिटी, गोल्डन हार्ट पीपल म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं. शेवटचा बॉल.
यावेळेला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे डॉट बॉलची सांगता षटक क्रमांक याच दरम्यान कंप्लीट झालंय ते दुसरं आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात ओवळी टीमची एका गड्याच्या नुकसानात तब्बल 29 अंकावरती 29 runs loss of 1 wicket to were completed on the scorecard from team EVA 11 Oli. येस ड्रिंक स्टॉल मैदानाच्या आतमध्ये सुपूर्द करा आणि देऊयात पुन्हा एकदा 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात देऊयात पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरला एक सुवर्ण संधी. यस डीजे सरळ 6 धाव्यांसाठी षटकार. जयेश पाटील आपण उळी टीम मध्ये देखील सातत्यानं खेळत असताना पाहत असतो पण आता मैदानाच्या आतमध्ये गुंतवली टीम कडून डेथ ओव्हर स्पेशलिस्ट जयेश पाटील आणखीन एक लॉफ्ट केलाय. आता मैदानाच्या आतमध्ये फटका फसला की काय इथे घडतंय काय जणू का हाताला ब्रश करून जणू का हाताला चकमा देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सेकंड इनर ओव्हर सलगचा दुसरा धमाका सिक्सर. 41 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात पूर्वार्धामध्ये आपण पाहताय साहिलच्या बॅट मधून एक षटकार त्यानंतर प्रितेश पाटीलच्या बॅट मधून 2 षटकार आणि आता सुशांतच्या बॅट मधून देखील 2 षटकार. आणखीन एक उडवला क्या बात आहे खोदून काढलाय इथे गरुडी झेप घेतली आहे आणि पहिल्या अटेम्प्टला झेल ड्रॉप होत असताना दुसऱ्या अटेम्प्टला केला झेल कॅरी आणि धक्का लागलाय तब्बल दुसरा ओली टीमला फलंदाज बाद. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती आपण पाहता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय विराजला आपण पाहताय. येस डीप मध्ये आपण पाहिलं काव कॉर्नर रिजन मध्ये दर्शनला पाहिलं होतं आणि एक चांगला झेल दर्शनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला माघारी परतावला ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आपण
पाहिले होते त्याच फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला धाडत असताना गोंदवली टीमला पण पाहताय चांगला खेळ, चांगला कमबॅक करावा लागेल, कारण की अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत पूर्वार्धाचे. चौथा बॉल स्ट्रायकिंगला विराज म्हात्रे. याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये घडते काय, कहाणी में ट्विस्ट, सोने पे सुहागा. इथे नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. विकेट तर होता, जल्लोष भरपूर जास्त आपल्याला पाहायला मिळाला विकेट किपरच्या माध्यमातून, पण इथे पंचांच्या माध्यमातून आम्हाला इशारा आला नो +1. अर्थातच रन्स मिळतील या बॉलवरती 2. उघडा डोळे पहा नीट, कारण या पुढील बॉल असेल फ्री हिट संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. मेजवानी आहे, दोन्ही हाताने स्वीकारेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. प्रितेश पाटीलला 43 धावा. पंचांचा पंखा फिरलाय. फ्रीचा बॉल बॅटर तयार. प्रितेश पाटील फ्रीचा बॉल ऑन साइडला आडवा बाटना खेळला. आकाशाला गवस निघाला. गगन बेदी, गगन चुंबी, टाटा बाय बाय, सिक्सर. क्यू इथे खऱ्या अर्थानं मेजवानी होती आणि जी दोन्ही हाताने स्वीकारली आहे बॅट्समन प्रितेश पाटीलनं. टीमची टोटल 49, 49 या अंकावरती. स्टील 2 टू गो. 5वा बॉल प्रितेश तयार. या वेळेला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आता टप्पा पडला तर नंतर व्हेरिएशन दाखवलं. बोटो विखुरली गेली आणि सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. हा 5वा बॉल इथे डॉट आला. षटकाराचं प्रत्युत्तर इथे निर्धाव चेंडूने दिलाय आणि हा बॉल भरपूर महत्वाचा असेल, कारण की या बॉलवरती जर एखादा मोठा तडाखा आला तर एक फायटिंग स्कोर जरूर निर्माण होऊ शकेल. शेवटचा बॉल या वेळेला देखील आडवा बाटला खेळला. क्या बात आहे, व्हाट अ शॉट, व्हाट अ फॅन्टास्टिक, मॅग्निफिसंट, ब्रिलियंट अँड ब्लोइंग स्ट्रोक, सिक्सर, षटकार. चला कारिवली टीम आपण लगेचच या टॉस आपण करणार आहोत या दोन टीमच्या दरम्यान. येस, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जरी मेरी आलिमगर आणि त्यांच्या विपक्षात दुसऱ्या बाजूला कारिवली या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो चिक. यस, पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं बॅटिंग करत असताना इवा 11 ओळी या टीमला आणि पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्या तब्बल 55 आणि 56 धावेंचं माफक लक्ष उभं केलंय सुमित कुमार गोंदवली या टीमच्या विपक्षात.
येस जाऊयात मॅचच्या दिशेने 56चं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर दर्शन आणि दर्शनच्या साथीनं येस दर्शन आणि नितेशला आपण पाहत आहे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बोलत तयार साईला आपण पाहत आणि या इनफिल्डच्या वरून या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या पहिल्या बॉलवरती या शानदार चौकार बॅट्समन दर्शन पाटीलच्या बॅटमधून हो यावेळेला देखील शफल होऊन खेळायचा होता मैदानाच्या आतमध्ये दिशा भरपूर खराब आपल्याला पाहायला मिळेल दिशेपासून भरकटले अंपायर सिग्नल दॅट्स व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात ही एकदा ऍड केली जाईल बहाल केली जाईल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमची टोटल जाऊन पोहोचले 5 अंकावरती 56चं लक्ष 51 अजूनही बनवायच्या 5 लागल्या गेल्यात यस क्रिश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहे खऱ्या अर्थानं 14 विद्येच्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती आणि गणपती बाप्पाला पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेला आपण पाहत आहे शुभारंभ होत असताना कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगला खेळ आपण पाहिला आणि आजच्या दिवसामध्ये देखील तसाच खेळ आपल्याला पाहायला मिळतो बॅटची लिडिंग एज बॉल मागे चाललाय थर्ड चौकार आपण पाहत आहे 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात पुढचा बॉल चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती बॅटर दर्शन पाटील पुढचा बॉल यावेळेला देखील सॉफ्ट हँड खेळलाय मैदानाच्या आतमध्ये मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर कार्पेटच्या साह्याने स्ट्रोक खेळलाय फिल्डर पोहोचलेत तोपर्यंत पुन्हा एकदा या 2 धावा 51चा उदी होता आणि 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात गुड आणि बिट द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो 2 फलंदाजांच्या माध्यमातून कॉलिंग आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळाला संघ जाऊन पोहोचलाय डबल डिजिट मध्ये 11 अंकावरती गुड लेन स्पॉट वरती चेंडू जाऊन आदळला आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसवत असताना हा देखील बॉल डॉट कमबॅक करत असताना गोलंदाज साहिलला आपण पाहत आहे स्टील टू गो पाचवा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल आपण पाहत आहे हा देखील बॉल सलगचा दुसरा येणारा निर्धाव चेंडू सलग 2 बॉल डॉट आपण पाहता या वेळेला देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला बॉल पंचांचा फिगर अप पंचांचा बोर्ड आकाशाकडे धक्का लागणारा हा पहिला बिग विकेट बिग लॉस फलंदाज बाद याच दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहत आहे मेहुल दादांचा देखील शुभागमन झाला त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे एक गोल्डन आर्ट पिपड म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं एक सोनेरी हृदय म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं एक लाडकं व्यक्तिमत्व डॅशिंग डायनामाइट पर्सनॅलिटीचं हे रॉयल व्यक्तिमत्व त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय स्वागत करतोय जाऊयात
मैदानाच्या दिशेने विराज म्हात्रेला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती 56चं लक्ष्य 11 लागल्या गेल्यात 45 अजूनही बनवायच्यात. पहिला बॉल हाफ ट्रॅकर आहे ऑन साइडला. याच दरम्यान बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लाइटेड सिक्सर. इथे विराज म्हात्रेचं पहिल्या बॉलवरती केलं भव्य स्वागत. बॅट्समन रितेश पाटील षटकार आलाय. पहिला बॉल फेस करत असताना 6 धावा त्याच्या वाटमधून आपण पाहिल्यात. पुढचा बॉल विराज निघाला. बॅट्समन तयार. आणखीन एक बॉल आडवा बाटना खेळला. गॅप भरपूर मोठा आपल्याला पाहायला मिळते. दूरवरचं अंतर चेस करत असताना या देखील बॉलवरती 51 जातील धावा तब्बल 2. 19 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप जोडल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना सुमित कुमार गोंदवली या टीमच्या खात्यामध्ये. दोन बॉल मध्ये 8 धावा जरूर खर्च केलात विराज म्हात्रेनं. रितेश स्ट्राईक केला आपण पाहता. या दरम्यान पंचाकडे छोटीशी अपील करायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये सिंगल जरूर मिळेल. यस लेग बाईटच्या स्वरूपात ही सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. वीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 56 लक्ष आपण पाहताय. 36 अजूनही बनवायच्यात येणाऱ्या 9 बॉल मध्ये. नो बॉल 36ची गरज. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला हिमेश पाटील. गुडले स्पॉटचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली लेन चांगला लाईन. इथे अचूक टप्पा आणि अचूक टप्प्यावरती वेधक मारा करत असताना हा देखील बॉल आलाय तो डॉट. चांगला कमबॅक जरूर पहिल्या बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर या 3 बॉलवरती फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. त्यामध्ये देखील एक लेग बाईटच्या स्वरूपात अर्थातच स्लोवर वन अगदी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. व्हेरिएशन दाखवलं. हा देखील बॉलवरती एक चिकी सिंगल जरूर कंप्लीट होईल. कार्पेटच्या साह्याने स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेट रेजर मध्ये फिल्डर आणि चांगली फिल्डिंग. स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचत असताना शुभ अंकावरती अर्थातच 21 21 धावा. 21 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहिला आहे तो स्ट्राईक केला रितेश पाटील. शेवटचे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या त्या 35. फुल टॉस. इथे हाईट फॅक्टर पाहावा लागेल. हाईट फॅक्टर मॅटर करेल. यस पंच आमच्याकडे बोलतात. पंचाचा आलाय कॉल आणि येतोय हा नो बॉल. अर्थातच सोने पे सुहागा. नो +6 अर्थातच रन्स मिळतील या बॉल वरती तब्बल 7 सिक्सर. नो बॉल वरती हा मोठा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन रितेश पाटीलच्या बॅट मधून आता आपण समीकरण पाहताय. येणारे शेवटचे बॉल शिल्लक आहेत 7 धावा करायच्यात विजयासाठी डबल 28. फ्रीडचा बॉल आहे. आता पुन्हा एकदा संधी आपण पाहताय निर्माण झाली आहे बॅट्समन रितेश पाटील साठी. पंचाचा पंखा फिरलाय. नो बॉल त्यावरती हा फ्री हिट. फ्रीडचा बॉल आडवा बाटना खेळायचा प्रयत्न. कॉर्नर रिझर्व मध्ये फिल्डर त्याच्याकडून झाली चूक आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इंडिया गेटच्या मधून रन्स मिळतील 4. आलाय धमाकेदार चौकार.
कार्ड वरती लागला गेला 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या त्या तब्बल 24. सहा बॉल 24 ची गरज. पहिला बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक रोटेट करून देण्याचा का मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. व्हाईट +1 अर्थातच बाय 1 गेट 1 फ्री रन्स मिळतील या बॉलवरती तब्बल 2. व्हाईटची फक्त एकच धाव असेल. व्हाईटची सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. 33 धावा 6 बॉल 23 ची गरज. आयुष पाटील आपण पाहताय स्ट्राइक येईला. हिमेश पाटील 6 बॉल 23 ची गरज असताना ऑन साइडला कार्पेटच्या साह्याने स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर आता पाहताय समीकरण 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये धावा करायच्या त्या तब्बल 22. याच दरम्यान पुन्हा एकदा आडवा पाटणा खेळला. मिड विकेट आणि काव कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर 2 फिल्डर चेंडूच्या पाठवर एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न बघता दुसरी देखील धाव झाली कंप्लीट. समीकरण आपण पाहत होता 6 बॉल मध्ये 24 धावा बनवायच्या होत्या. त्यानंतर व्हाईट बॉल आला. त्यानंतर 6 बॉल 23 ची गरज असताना सिंगल आपण पाहिली. समीकरण आपण पाहिलं होतं 5 बॉल 22 ची गरज असताना या बॉलवरती धावा आल्या तब्बल 2. आता समीकरण पाहत आहे शेवटचे बॉल शिल्लक 4 आणि धावा करायच्या विजयासाठी तब्बल 20. 4 बॉल 20 ची गरज. मॅच मध्ये 4 मध्ये 3 मोठे प्रहार घेणं गरजेचं आहे टीम गुंदवली संघासाठी. स्ट्राइक इनला ज्याच्या बॅट मधून आपण 2 षटकार 1 चौकार पाहिलाय रितेश पाटील. या वेळेला क्या बात आहे स्लॉट मध्ये होता आणि पार्किंग प्लॉट मध्ये पाठवत असताना समोरच्या दिशेनं विश मध्ये खेळला. बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऐन मोक्याच्या निर्णय क्षणावरती येणारा धमाकेदार सिक्सर. षटकार आपण पाहतोय अगदी संजीवनी देणारा या 6 धावा. 4 मध्ये 20 बनवायची आवश्यकता असताना षटकार आलाय. आता समीकरण आपण पाहताय 3 बॉल 14 ची गरज. पुढचा बॉल गोलंदाज निघालाय. फलंदाज तयार रितेश पाटील. अजून एक धमाका लागवायचा प्रयत्न. जेलची शक्यता मैदानाच्या आतमध्ये घडतंय का. इथे चढू का हाताला ब्रश करून बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 चौकार. दोन बॉल 10 ची गरज मैदानाच्या आतमध्ये रितेश पाटील. 1 चौकार 1 षटकारची गरज. पुढचा बॉल या वेळेला देखील मैदानाच्या आतमध्ये फ्लिक करायचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. इथे एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील धाव झाली कंप्लीट. 1 बॉल आणि 8 ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहत आहे. काटेकोरपणे बांधली गेली ही नियमावली आणि त्या नियमावलीमध्ये चालू असलेली दर्जेदार आणि धमाकेदार स्पर्धा.
एक बॉल आठची गरज. आता कोणता तरी चमत्कारच वाचवेल या मॅचला गुंदवली टीमच्या माध्यमातून. अगदी आम्हाला आजही आठवते. यस पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. स्वर्गीय या सामन्याला सुरुवात करा. स्वर्गीय जगदीश मराठे स्मृती चषक आपल्या बदलापूरच्या क्रीडांगणावरती चालू होती. 1 बॉल मध्ये 8ची आवश्यकता असताना सुरईचे मॅच आपण पाहत होता, त्यावरती नो बॉल वरती षटकार आला होता आणि बघता बघता सामना जिंकला होता. पण या मॅच मध्ये तसं काही चित्र पाहायला मिळत नाहीये. शेवटच्या अखेरीस एका धावेने हा सामना जिंकलाय टीम इवा 11 ओळी या संघाने. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचा खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम इवा 11 ओळी अँड हार्ड लक बॉयज टीम सुमित कुमार गुंदवली.